जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटी 60 मधून। 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। डल्ला कसा मारला याच्या शोधासाठी छाननी। लाटलेले 21,44,00,000 सरकार परत घेणार का, प्रश्न उपस्थित। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना खंडणी प्रकरणी क्लीन चिट। बुकी केतन टन्नाकडे 1 कोटींची खंडणी मागितल्याचा होता आरोप। सीबीआयनं आरोपपत्र दाखल करताना परमवीर सिंगांचं नाव वगळलं। पुरावे न सापडल्यानं परमवीर सिंगांना दिलासा। सीबीआय तपास करत असलेल्या 5 पैकी 3 प्रकरणात दिलासा। सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयासमोरच असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवर छापे। 2,000 कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्यात ईडीची कारवाई। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत नवे बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती। जे कुणी काम नाही करत त्यांच्या जागी पर्याय सुचवा, राज ठाकरेंच्या नव्या केंद्रीय समितीला सूचना। सरसंघचालक मोहन भागवतांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा केल्याबद्दल दैनिक सामनातून अभिनंदन। नवे टिळेधारी नितेश राणेंना भागवतांच्या भूमिकेचा धक्काच बसला असेल, सामनातून निशाणा। संतोष देशमुख, महादेव मुंडे, हर्षल पाटलांचे बळी ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी घेतले, सामनातून भाष्य। तर 3 महिन्यात 700 शेतकऱ्यांचे बळी मुसलमानांनी घेतले नसल्याचा सामनात उल्लेख। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात प्रवेश करण्याची शक्यता। सोमवारी वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक। बैठकीत ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती। बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला। यासोबत बुलेटिन